किलवर हे नाव ऐकलंय? किलबिल नावाचा एक ड्रग आहे. पण किलवर तर मेला ना, चारुगाला गेली. आता ते काहीच नाहीये. मला सांगा, तुम्हाला खात्री आहे की चारूच किलवर होती? म्हणजे किलवर कोणीतरी आहे. नाही हो, झेलेने सांगितलं ना आपल्याला चारुगालाच किलवर आहे म्हणून. मॅडम पॅनिक होऊ नका. हे बघा काय आहे, ह्या सगळ्या शक्यता मी तुमच्या बरोबर शेअर करतोय. खरं तर यातली सत्यता काय आहे हे मलाही माहित नाही. मी पण शोधायचाच प्रयत्न करतो. पण विषय असा आहे ना मॅडम, जे काही समोर आहे ना आता, यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही हो. ही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली मॅडम, कारण तुम्ही शाळेत शिकवता. किलबिल हे कसं कुठपर्यंत पोहोचतंय आपल्याला कळलंय. आता मॅडम हे क्विक सिल्वर चॅलेंज पण तसंच आहे. 13-14 वर्षाच्या मुलांना टार्गेट केलं जातं. तुम्ही जरा लक्ष ठेवा आणि काही जरी ऑड वाटलं ना तरी लगेच मला कळवा प्लीज. होपफुली तो सागर या सगळ्यातून बाहेर पडला असेल, घाबरला तरी असेल. मॅडम एक विचार करा ना, किलवर, किलबिल, क्विक सिल्वर चॅलेंज एवढा योगायोग नसू शकतो हो मॅडम. डेफिनेटली नाही. आता ह्याच्यातून मी काय समजायचं? आता कशाला काय समजतेस? ऑलरेडी तुला कळलंय ना, का आता तुला माझ्याकडून ऐकायचंय? बरं ठीक आहे, मी सांगते. होता जयराम तिकडे माझ्याबरोबर, भेटायला आला होता. म्हणजे अजूनही तुमचं काहीतरी सुरूच आहे. आई, परत भेटलो म्हणजे काहीतरी असायलाच पाहिजे असं नाही ना. मग तो काही त्याच्या लग्नाची पत्रिका तुला द्यायला आला होता? आई, तू ऐकणार असशील ना तर बोलण्यात पॉइंट आहे. एक मिनिट, हे सगळंच खूप वेगळ्या नोटला जातंय, त्यामुळे मी सांगते. काकू, जयराम वैभूताईला लग्नाबद्दल विचारायला आला होता, पण वैभूताई नाही म्हणते. नाही म्हणते ना, मग झालं. तुला नाही करायचंय ना लग्न? हं? हे बघ, तो तुला त्रास देत असेल तर तसं सांग. पोलिसांना सांगते मी, डायरेक्ट जेलमध्ये टाकू त्याला. काकू, अगं पोलिसांना सांगितलं तर ते हेच म्हणतील की तुम्ही बघा तुमचं काय ते. पण तो तिला तसा त्रास देत नाहीये. तो तसा मुलगा नाहीये. अगं पण ती नाही म्हणते ना लग्न करायला. तसं नाहीये ग. वैभूताई, तुला खरंच त्याच्याशी लग्न नाही करायचंय का? स्पष्ट काय ते सांगून टाक. आई, आता तुमचा सगळ्यांचा जयरामला विरोध आहे, पण मला तो खरंच आवडतो. आय नो तो परफेक्ट नाहीये, पण खरंच तो चांगला मुलगा आहे, सेन्सिटिव्ह आहे, प्रेमळ आहे. आता अभय काकाला डम्पिंग ग्राउंड मधून त्यानेच वाचून आणलं होतं ना. तेव्हा सुद्धा पोलिसांनी त्याच्यावर संशय घेतला, पण त्याने असं केलं का? गेलं उडत. मला काय करायचंय? तो होता ना आपल्या सोबत तेव्हा. हे बघ वैभव, माणूस लाख चांगला असू दे, पण संसार करायचं म्हणलं की नोकरी नाही तर धंदा पाहिजेच ना. अगं आई, तेच बोलायला आला होता तो. खरंच खटपट करतोय तो, एक स्टेडी जॉब शोधतोय आणि मिळतोय सुद्धा त्याला एक जॉब. कसला जॉब? सेकंड हँड कारची डीलरशिप. कर्म माझे, म्हणजे पुन्हा त्या भानगडी, पुन्हा त्या लटपटी खटपटी, हे काही बरोबर नाही. हा अगं आई, आता लागतातच ना ग गाड्या माणसांना. तो खरंच करेल, त्याची खरंच इच्छा आहे. असं नाही की त्याला कष्ट करायचेच नाहीयेत. मी त्याची तळमळ बघितलीये. त्याला याची जाणीव आहे की जर का माझ्याशी लग्न करायचं असेल ना तर त्याला काहीतरी कमवावं लागेल. तो म्हणाला मला की मी बाबांशी येऊन बोलतो. मीच म्हणाले इतक्यात नको. आई, तू बोलशील का बाबांशी? आता काय बोलावंच लागेल ना. नाही म्हणजे ते किती ऐकतील ते मला काही माहित नाहीये. आणि आम्ही ऐकलं काय नाही ऐकलं काय, काही म्हणालो काही नाही म्हणालो तरी काय फरक पडणार आहे? तुमचं सगळं ठरलेलंच दिसतंय. तू नोकरी करतेस, चांगलं कमवतेस, जाशील त्याचा हात धरून पळून. नाही ग काकू, अगं त्यांना असं करायचं असतं तर त्यांनी कधीच केलं असतं ना. तुमचा विचार करून ती नाही म्हणतीये म्हणजे बघ ना, एकदा यांच्या बाजूने विचार कर. त्यांचं खरंच खूप प्रेम आहे एकमेकांवर. मी बघितलं. तू बरी वकिली करतेस ग तुझ्या बहिणीची? हा, कारण तो खरंच चांगला मुलगा आहे. ते मी ठरवणार.
कसं? घरी बोलव त्याला, बोलू आम्ही त्याच्याशी. खरंच तुम्ही बोलाल त्याच्याशी? आता काय पर्याय, तुला आवडतो ना, मग बोलू. पण तो ख्रिश्चन. ठीक आहे ना, दिवाळीला आकाशकंदील लावतोच, आता काय त्या क्रिसमसला झाडांना दिवे लावू आम्ही, तेवढं काय. मॅडम एक मिनिट. मॅडम तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. सॉरी काल मी रात्री उशिरा. नाही मॅडम, मला त्याचबद्दल तुमच्याशी बोलायचं. काय? काल आई समोर होती म्हणून मला बोलताना आलं, पण मला तुम्हाला हे सांगायचंय, मला किल बिल बद्दल माहिती आहे. हाय नीलांजना मॅम. हे हाय, व्हॉट अ सरप्राईज. काय म्हणतेस? अरे वा, एकदम खुश, चीअरफुल. हो, काय कारण आहे? शॉर्ट मध्ये सांगू? नाही नको, अख्खं एलॅबोरेट करून सांगितलंस तरी ऐकेन. पटकन सांगते. ओके, सो माझी चुलत बहीण आहे वैभवी. सो वैभवी ताईचं बरीच वर्ष एका मुलावर प्रेम आहे, पण तो ख्रिश्चन आहे. त्याचं नाव जेरम. तर त्यामुळे ते दोघंही घरच्यांना सांगायला घाबरत होते. पण आज फायनली घरी विषय निघाला आणि मी वैभूताईच्या वतीने काकूला कन्व्हिन्स केलं. अरे वा. सो काकू पटली आहे. मोठ्या बहिणीच्या लग्नाची बोलणी वगैरे. हा, मुलगी मोठी झाली एकदम. गुड. हो ना, मलाही खूप भारी वाटतंय. सेन्स ऑफ अचीवमेंट. आय कॅन इमॅजिन. मॅम, आज आपण सेशन करूया. हिप्नोसिस. हो. आर यू शुअर? तुम्हाला माझ्याकडे बघून वाटत नाहीये का? तुम्ही म्हणाला होता ना की सेशनसाठी मेंटली स्टेबल असणं गरजेचं आहे. तर आज मला खूप फिट वाटतंय. आय थिंक आय एम मेंटली स्टेबल. कारण तू आज खुश आहेस. येस. बस. रेडी? येस. सावनी, माझ्या डोळ्यात बघ, खोलवर बघत राहा, कॉन्सन्ट्रेट कर. आता तुझ्या डोक्यातले सगळे विचार काढून टाक. माझ्या आवाजावर कॉन्सन्ट्रेट कर. तुला आता फक्त माझा आवाज ऐकू येतोय. सावनी, तुला दुसरं तिसरं काहीही ऐकू येत नाहीये. तुला आता समोर एक दरवाजा दिसतोय. बघ आता त्या दरवाजाकडे. तुला त्या दरवाजा जवळ जायचंय. पुढे जा सावनी. हा तोच दरवाजा आहे जो तू मागच्या वेळेला पाहिला होतास. सावनी, असं समज की तू या दरवाज्यातनं आत गेलीस तर तुझे सगळे त्रास संपणार आहेत. तू मुक्त होणार आहेस सावनी. पुढे जा, त्या दरवाजापर्यंत जा.
आता थांबू नको सावनी. तुला तो दरवाजा उघडून आत जायचंय. सावनी, आत जा. सावनी, डोळे उघड. डोळे उघड. सावनी, डोळे उघड. Are you okay? बस. हे बघ, हा तास संपेपर्यंतच आपल्याकडे वेळ आहे. तरीही तुला जे बोलायचंय, तुला जे सांगायचंय ते सांग. हं? मी आहे, काळजी करू नकोस. तू तू म्हणाला होतास किलबिल विषयी तुला काहीतरी माहिती आहे. काय माहिती आहे नेमकं? मॅडम, आम्ही गेम खेळतो ऑनलाईन. म्हणजे तो एक मल्टीप्लेअर गेम आहे, इंटरॅक्टिव्ह आहे. म्हणजे एका वेळी खूप प्लेअर तो गेम खेळू शकतात. म्हणजे त्या गेमची एक चॅट विंडो असते आणि चालू गेममध्ये आम्ही एकामेकांशी गेमबद्दल बोलू पण शकतो. आणि त्या चॅट बॉक्समध्ये मी 2-3 वेळा तो शब्द बघितलाय मॅडम. कोणता? किलबिल. मॅडम, तेव्हा मला याचा अर्थ कळला नाही. म्हणजे त्या गेम मधले प्लेयर चॅटबॉक्स मध्ये बोलायचे, आर यू हाय ऑन किलबिल, आय विश आय हॅड किलबिल. आणि किलबिल म्हणजे काय मला कळत नव्हतं मॅडम. किलबिल म्हणजे काय तुला माहित नव्हतं? नाही मॅडम. न्यूज मध्ये वगैरे सुद्धा कधी ऐकलं नाहीस? आपल्या शाळेतला अमित कारखानेस आठवतोय ना? हो मॅडम, जसा खून झाला तोच ना. मग त्यावेळेला हा शब्द तू ऐकला नाहीस? तुम्ही मुलं आपापसात जेव्हा बोलता त्यावेळेला हे नाव कधी कानावर आलं नाही तुझं? नाही मॅडम, तेव्हा किलबिल हे नाव रजिस्टर नाही झालं मला. आणि मम्मी पप्पांनी न्यूज पण बघू दिलं नाही आम्हाला. पण मॅडम, गेम खेळताना किलबिल हे नाव नेमकं कशाबद्दल मला कळत नव्हतं. म्हणून मी नेटवरती सर्च केलं. तेव्हा मला कळलं की किलबिल हे ड्रग आहे. आणि आमच्या गेमच्या ग्रुपमधले काही प्लेयर्स ड्रग्स करतात, तेव्हा मला रिअलाइज झालं. कोण आहेत ती मुलं? वय काय आहेत त्यांची? माहित नाही मॅडम, सगळे ऑनलाईन असतात ना, त्यामुळे आम्ही एकमेकांना ओळखत नाही. आय मीन, मी इंडियन आहे तर समोरचा वेगळ्या कंट्रीतला पण असू शकतो. मान्य आहे मला, पण काहीतरी ओळख असेल ना, काहीतरी नाव असेल. मॅडम, युजर नेम असतात. जसं माझं युजर नेम Warrior2107 आहे. म्हणजे मॅडम, माझी बर्थ डेट 21 जुलै आहे, म्हणून मी वॉरियरच्या पुढे 2107 लावलं. आता त्यातल्या कोणाचं खरं नाव काय, त्याची एक्झॅक्ट एज काय ते नाही सांगता येणार मॅडम, कारण प्रत्येक जण असंच ऑफबीट युजर नेम वापरतो. आज काय दिसलं सावनी? नताशा. म्हणजे आज पुन्हा नताशाचा मृत्यू दिसला? नाही, मग ती खूप खुश होती. तिला काहीतरी सापडलं होतं. काय सापडलं? बॅग. कसली बॅग? पैशांची. तिला खूप पैसे मिळाले होते. आणि मग पुढे काय झालं?
तिला ती बॅग मिळाली, मग ती बॅग तिने तुला दिली, कुठे ठेवली, काय बोलणं झालं तुमच्यात, काय होतं आजूबाजूला, सांग. मॅम काय झालं? नाही काही नाही. आपण एक पाऊल पुढे गेलो ना. आय थॉट दिस वॉज अ ब्रेक थ्रू. मग बॅग दिसली. काय होतं त्याच्या आजूबाजूला? नाही आठवत. ते काही दिसलं नाही. फक्त नताशा आणि ती बॅग एवढंच दिसलं. नो प्रॉब्लेम. वी नीड टू डिग डीप. आज इथेच थांबूया. नेक्स्ट टाइम. गुड प्रोग्रेस. कुठल्या तरी युजर नेमने किलबिल हा शब्द वापरलाय का? आठवतंय? नाही मॅडम. एक मिनिट, तुमच्या चॅटबॉक्स मध्ये हिस्ट्रीमध्ये असतील ना मेसेजेस? म्हणजे तुम्ही एकमेकांना मेसेजेस केलेत ते बघता येतील ना आपल्याला, त्यात सापडेल काहीतरी. अहो नाही मॅडम, एकदा गेम लॉग आउट केलं ना की सगळे मेसेज आपोआप डिलीट होतात. मला एक सांग, तू अजूनही गेम खेळतोस? नाही मॅडम, त्या दिवशी तुम्ही मम्मीला भेटलात ना त्यानंतर खरंच नाही खेळलो. अजून एक विचारू? हो मॅडम. तू ड्रग घेतोस? नाही मॅडम, मी ड्रग्ज नाही करत. मला गेमिंग आवडते, मी मनापासून गेमिंग करतो. पण मी ड्रग्ज नाही करत आणि करणार सुद्धा नाही. आणि मॅडम, मी ड्रग्ज करत असतो तर तुम्हाला हे सगळं सांगितलंच नसतं. आय नो मॅडम, मला हे सगळं आधीच सांगायला हवं होतं. पण त्यावेळी मम्मी आणि तुमच्या बरोबर पोलीस पण होते मॅडम. मला टेन्शन आलं होतं की मम्मी काय रिॲक्ट करणार याच्यावर, म्हणून मी नाही सांगितलं. पण मॅडम, तुम्ही हे सगळं ऐकून घ्याल मला माहित होतं, म्हणून मी तुमच्याशी बोललो. बरं केलंस. काळजी करू नकोस, मी तुझ्या आईला काही सांगणार नाही. पण एक लक्षात ठेवायचं, आता या सगळ्यापासून लांब राहायचं. बघितलंस ना, या एका गेममुळे त्या ऋतिकचा जीव गेलाय. हो मॅडम, मी प्रॉमिस करतो मी नाही खेळणार. जा. सागर तू जा, मी येते. अपघाती वळण. हं? अपघात टळला. वा, हाय हॅलो वगैरे काय नाही. हा, कामापुरता मामा. शे सर, तुम्ही माझे मामा वगैरे नाहीये. नाही, मलाही तुमचा मामा बिमा होण्यात काय हाऊस नाही, कळलं ना. वसुंधरा मॅडम. सर, वसुंधरा. तेच ते. मी बोलू का तुमच्याशी नंतर? मला जरा काम आहे. ह्याच चौकीमध्ये कामाचा माणूस मी एकटाच आहे. तुमचं कोणाकडे काम आहे? कॅन आय टॉक टू यू लेटर सर प्लीज? हा ठीक आहे, जा जा प्लीज, जा मॅडम प्लीज. अरे मॅडम, तुमची पार्टी आणि मी नाही येणार असं होईल का? ऑफकोर्स आय विल कम. तुम्ही सांगा तुम्हाला कोणती वाईन आवडते, माझ्याकडनं गिफ्ट तुम्हाला. ओके ओके मॅडम, आय विल कॉल इन अ वाईल. ओके बाय, हॅव अ गुड डे. वसुंधरा गोड बोले राईट? येस सर. बसा. सर, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. लास्ट टाइम जे मी DNA रिपोर्ट्स दिले होते तुम्हाला त्याच्याबद्दल. मग बोलूयात ना, बोलूयात. तुम्ही बसा, काय घेणार ते सांगा. चहा, कॉफी, ग्रीन टी काय मागवू? सर, मला काही नकोय. मला फक्त चारुगालाच्या DNA रिपोर्ट्स बद्दल बोलायचं आहे तुमच्याशी. मी तेच म्हणतोय, आपण बोलूयात. पण निवांत बसून बोलायला काय हरकत आहे का? तुम्ही काहीतरी घ्या. मागे पण तुम्ही असंच केलं. तुम्हाला इथलं आवडत नाही का? सर, मला खरंच नकोय काही. का केलं सर असं? रिपोर्ट काय होता आणि तुम्ही काय सांगितलं?